तर आज आपण लेक्चरला बघणार आहे प्रॉमिस आणि त्याचे दोन कीवर्ड असतात, रिझॉल्व आणि रिजेक्ट. तर प्रॉमिस म्हणजे काय आहे की भविष्यात एका रिझल्टची गॅरंटी की तो सर्व्हरवरून आपल्याला डेटा जर पाहिजे असेल तर तो रिझॉल्व म्हणजे ट्रू आणि रिजेक्ट म्हणजे फॉल्स. म्हणजे आपण जर का प्रॉमिस वापरलं तर ट्रू आलं तर आपल्याला काय काम करायचं आहे आणि जर रिजेक्ट आलं तर आपल्याला ॲक्शन काय परफॉर्म करायचं आहे. जसं की आपण रिअल टाईम एक्झाम्पल जर घेतलं तर झोमॅटोवर जर आपण बिर्याणी वगैरे आपण ऑर्डर करतो तर बिर्याणी आपली लगेच ही करत नाही की लगेच बनलेली नसते की दुसऱ्या मिनटात दरवाजापाशी आली. मग त्याला ते 3 स्टेट असतात. एक असते की पेंडिंग म्हणजे काय की तुम्ही ज्यावेळेस बिर्याणीची ऑर्डर टाकता त्यावेळेस ती तिथं एक्सेप्ट केली ऑर्डर म्हणजे बनवायला घेतल्या, पण तिथं तुम्हाला दाखवतं की इन प्रोसेस, इन कुकिंग, इन किचन, नंतर आमचा माणूस अजून यायचा आहे, नाहीतर आत्ता बाईकवरती आहे तो इथं पोचला इथे. मग त्यासाठी ते काहीतरी प्रॉमिस रिटर्न करताना मग ते रिझॉल्वमध्ये टाकायचं असतं की रिझॉल्वमध्ये काय काय टाकायचं प्रत्येक सेकंदाला ते रिझॉल्वमध्ये. आणि रिजेक्ट म्हणजे काय की जर त्यांचं किचन वगैरे बंद झालं असेल तर ते रिजेक्टमध्ये येतं की किचन बंद असेल तुम्हाला दावणार की युअर ऑर्डर इज नॉट सपोर्टेड वगैरे असं काहीतरी मेसेज टाकते ती. तर आपण डायरेक्ट एक्झाम्पलनुसार बघूया. तर प्रॉमिसचे आहे ना 3 स्टेट असतात. एक स्टेट्स असते पेंडिंग, नेक्स्ट असते की रिझॉल्व SOLVED, आणि त्यानंतर असते त्याला आपण फुलफिल्ड वगैरे म्हणू शकतो FULFILLED आणि रिजेक्टेड. ह्या 3 स्टेट लागतात. प्रॉमिस म्हणजे काय की फ्युचरमध्ये मिळणाऱ्या व्हॅल्यूचं एक कंटेनर. जसं की असिंक्रोनस शब्द जर माहीत असेल, असिंक्रोनस म्हणजे काय की एका वेळी मल्टिपल कामं की नुसती तुमची ऑर्डर घेऊन तो नुसता कोणतं पण सर्व्हर वगैरे आहे ना तुमची ऑर्डर घेऊन फक्त त्या ऑर्डरवरती काम करत नाही, तो किचनवाल्याला पण बरोबर हे करतो. जो तुमचा डिलिव्हरी बॉय आहे तो पण ट्रॅकिंगला बघतो की तो आत्ता कुठं पोचला आहे. असे मल्टिपल तुम्ही एका वेळेला कामं करताय ना त्यावेळेस ते प्रॉमिस वगैरे वापरतात. तर एक बेसिक कोड घेऊया. example .html. promise example 1. तर नेक्स्ट मला काय पाहिजे, H2 टॅग जर घेतला त्याच्यात काहीतरी लिहिलं की एक्झाम्पल 1 बेसिक प्रॉमिस रिझॉल्व आणि रिजेक्ट. रिझॉल्व/रिजेक्ट. नेक्स्ट मला एक बटन पाहिजे काहीतरी वर्किंग करण्यासाठी. त्या बटनला रन प्रॉमिस असं नाव दिलं, ID देतो BTN नावाची. नेक्स्ट आहे की पॅराग्राफ टॅगमध्ये मला ID पाहिजे. त्यात आपण दावणार की आता ती प्रोसेस वगैरे कशी चालते. OUT आउटपुट. त्याची स्टाईल, फॉन्ट साईज आत्ता घेऊया आपण 20 पिक्सेल. 20 पिक्सेल झाली. त्यानंतर आहे त्याची फॉन्ट वेट. समजा मी फॉन्ट वेट मला पाहिजे बोल्ड. सेव्ह केलं. नेक्स्ट बॉडीला पण आपण काहीतरी स्टाईल देऊ.
फॉन्ट फॅमिली पहिलं फॉन्ट फॅमिली पाहिजे मला एरियल सेल्फ सान्स सेरिफ काहीतरी आहे ते. आणि नेक्स्ट आहे त्याचा पॅडिंग 20 पिक्सेल, म्हणजे जरा खाली सच्च्या साईडला येईल ते. आता आपलं मेन लॉजिक स्क्रिप्ट टॅगमध्ये डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी, त्या बटनवरती काहीतरी ॲक्सेस करायचं आहे. त्याला आपण एक इव्हेंट लिस्नर ॲड इव्हेंट लिस्नर. मी आता शॉर्टकट इंडस्ट्री लेवलचं कोड करणार डायरेक्ट शॉर्ट फॉर्ममध्ये. प्रत्येक वेळेस व्हेरिएबल बनवा, त्या व्हेरिएबलला परत इव्हेंट लिस्नर ॲड करा, त्या इव्हेंट लिस्नरना परत एक फंक्शन पाठवा. तसं नाही करणार, डायरेक्ट शॉर्टकट करणार आहे. नाहीतर शॉर्टकट करण्यापेक्षा शेवटला सांगतो शॉर्टकट कसा करायचा. लेट btn इज इक्वल टू, परत डोक्यामध्ये जायचं btn डॉट ॲड इव्हेंट लिस्नर. त्याला 2 पॅरामीटर लागतात. पहिला आहे की तो कोणता इव्हेंट आहे, क्लिक इव्हेंट आहे. आणि नेक्स्ट लागतं की फंक्शन. मी आता ॲनोनिमस फंक्शन वापरतो की त्याला काही नावच देत नाही. आता याच्यात एक व्हेरिएबल घेतलं p नावाचं, त्याला न्यू प्रॉमिस पाहिजे. न्यू प्रॉमिस, त्या प्रॉमिसमध्ये 2 पॅरामीटर रिझॉल्व आणि रिजेक्ट. त्याचा सिंटॅक्स असा आहे, ते पण एक ॲरोज फंक्शन आहे. आणि रिझॉल्व कॅपिटल आपण काढू, रिजेक्ट. नेक्स्ट काय आहे की आपल्याला सक्सेस म्हणजे मॅथ, जसं आपण रँडम नंबर आपल्या CPU आहे ना, एक रँडम नंबर जनरेट करतो. CPU म्हणण्यापेक्षा एक ब्राउझर जो कंटिन्युअसली रन होत राहतो. मग ते जर आपल्याला रँडम नंबर पाहिजे असतील ना, तर मॅथ डॉट रँडम नावाची एक कन्सेप्ट आहे. जसं इनबिल्ट ॲरेच्या मेथड्स आहेत ना, तशा मॅथमॅटिक्सच्या पण आपल्या इनबिल्ट मेथड्स आहेत, ते आपण आता वापरणार आहे. की सक्सेस इज इक्वल टू मॅथ डॉट रँडम. जर का मोठा असेल कुणापेक्षा 0.5 पेक्षा, तर तुम्ही जर कोणते ॲप आपण हे कोणत्या फंक्शन ह्याच्यात वापरले माहिती आहे का, आपण कॉलेजवरची तुम्ही टिकटॅक टोईन आहे, एक स्टोन पेपर सीझर गेम आहे ना, स्टोन पेपर सीझर, त्यात ही लॉजिक वापरले की आपण कॉम्प्युटर बरोबर खेळतो ना, तशा प्रकारे 50% चान्स टू विनिंगचा. या कन्सेप्ट फक्त माहीत पाहिजेत, कधी वापरायला लागतील काय माहीत नाही. जर सक्सेस आला म्हणजे ट्रू रिटर्न केलं त्यानं, तर इफच्या ब्लॉकमध्ये काय टाकायचं, रिझॉल्वमध्ये मेसेज टाकायचा प्रॉमिस रिझॉल्वड. कॉंग्रॅच्युलेशन. जर का त्याला मिळाला नाही तर एल्स ब्लॉक रिजेक्ट. तर रिजेक्टमध्ये प्रॉमिस रिजेक्टेड. प्रॉमिस म्हणजे थोडक्यात वचनच आहे. एरर OCCURED एरर ऑक्युर्ड. इथं पण एक सेमिकोलन लागणार. नेक्स्ट प्रॉमिसच्या शेवटला प्रॉमिस रिटर्न केल्यानंतर आहे ना, ते आपण एका स्टोअर केले व्हेरिएबलमध्ये. आता याचे ऑपरेशन्स p डॉट देन, तर याचं सांगतो कसं असतं. देन
नंतर येतं कॅच आणि फायनली तुम्हाला जर एरर एक्सेप्शन हँडलिंग माहीत असेल ना, तर यात ते कीवर्ड्स असतात. ते यात काय करतं, देन म्हणजे काय की तुम्ही प्रॉमिसमध्ये ट्रू रिटर्न करा नाही तर फॉल्स. ट्रू आलं तर देन ब्लॉक एक्झिक्यूट होतो. जर एरर आला तर ह्यातनं आपण आहे ना थ्रो आपण वापरतो कॉन्सेप्ट, थ्रो THROW. थ्रो कॉन्सेप्टमध्ये आपण काय करतो, एक्सेप्शन काय असेल ते पाठवतो आणि ते एक्सेप्शन आपल्याला कॅचमध्ये भेटतं. आणि त्यानंतर काय एक्सेप्शन, ते एक्सेप्शन जे पण आपल्याला काय दावायचं असेल त्यासाठी ते कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होतो जर एरर आला तर. आणि जर एरर नाही आला तर ते डायरेक्ट देन ब्लॉक आहे ना तो एक्झिक्यूट होतो. नेक्स्ट आहे की फायनलीमध्ये काय काय येतं की तुमचं जे पण लोडर्स असतात ना, की एखाद्या सर्व्हरवरती जर तुम्ही डेटा पाठवला आणि डेटा रिसिव्ह करताय, तर जे लोडर तुमचं फिरवायचं काम असतं ना, तर ते ह्यात टाकायचं की जसं की दिस डॉट लोडर इज इक्वल टू फॉल्स. म्हणजे तुमचा जो गोल गोल राऊंड फिरतो ना तो फॉल्स होतो फायनलीमध्ये. हे एरर हँडलिंगमध्ये. पण जर का मेन जर प्रॉमिसमध्ये वापरायचं असेल तर देन, कॅच आणि फायनल हे तीनच वापरायचे. आणि देनमध्ये पण अजून एक ब्लॉक असतो नेक्स्ट देन. जर का मी उद्या जर API जर बाइंड कशा करायच्या, नाहीतर आजच्या ह्या लेक्चरला लास्टला API बाइंड कशा करायच्या ते पण शिकवतो. त्यावेळेस हे 4 ब्लॉक लागतात. p.then. तर देनमध्ये काय लिहायचं आहे आपल्याला, देनच्या ब्लॉकमध्ये एक पॅरामीटर रिसीव्ह करतो मेसेज. म्हणजे हा जर सक्सेस आला ना तर हा मेसेज आहे ना इथून याच्यात भेटणार आहे आपल्याला. तर मेसेज आपल्याला आता काय करायचं आहे, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID. गेट एलिमेंट बाय ID कोणता, तर आउटपुट OUTPUT C Ctrl+V. आता त्याच्या स्टाईलला STYLE डॉट कलर डबल कोटमध्ये ग्रीन टाकला मी, म्हणजे तो मेसेज ग्रीनमध्ये आला पाहिजे. आणि सेमच कॉपी पेस्ट केलं आणि त्याचा जो टेक्स्ट कंटेंट आहे, याचा टेक्स्ट कंटेंटमध्ये मी मेसेज दिला. मेसेजमध्ये काय आहे, हा मेसेज कोणता पण, जर सक्सेस आला तर हा, रिजेक्ट आला तर हा. आता परत p.then झाल्यानंतर नेक्स्ट आहे की कॅच डॉट कॅच. तर कॅचमध्ये पण परत ॲरो फंक्शन, त्याचा सिंटॅक्स. ॲरो फंक्शनमध्ये एक पॅरामीटर रिसिव्ह करणार आहे, त्याला पण आपण एरर देऊ असं नाव. पॅरामीटर नाव काही दिलं तरी चालतं. सेम मला हे 2 व्हेरिएबल्स लागणार आहेत. फक्त याचा ग्रीन कलर आहे तो रेड करतो आणि मेसेजच्या जागी मला एरर पॅरामीटर भेटणार आहे. आणि नेक्स्ट काय आहे की डॉट फायनली ब्लॉक. तर फायनलीमध्ये आपल्याला काय पॅरामीटर नकोच आहे, तर त्याचा फंक्शन चालू. फायनलीमध्ये आपण काय लिहू शकतो, कन्फर्मेशन बॉक्स. कन्फर्मेशन बॉक्स लिहू. कन्फर्मेशनमध्ये टाकू प्रोग्राम एक्झिक्युटेड सक्सेसफुली. ओके, याचा सेमीकोलन आणि याचा सेमीकोलन. जर का मी सेव्ह केलं त्यानंतर गोलाव, तर रन प्रॉमिस म्हणते. रन प्रॉमिस केल्यानंतर इव्हेंट लिस्नर ॲड झालेला नाही.
वाह, CLICKI, स्पेलिंग मिस्टेक. तर इव्हेंट लिस्टनरमध्ये झालं बघा, प्रोग्राम एक्झिक्युटेड सक्सेसफुली. ओके केलं तर प्रॉमिस रिझल्ट, म्हणजे जो पण मॅथ डॉट रँडम तुमच्या ज्या CPUनं तुमच्या ज्या ब्राउझरनं रँडम नंबर जनरेट केला आहे ना, तो रँडम नंबर बरोबर आहे, म्हणजे 0.5पेक्षा मोठा आहे. जर का ओके केलं तर प्रॉमिस रिजेक्टेड, एरर अपेअर्ड, म्हणजे 5पेक्षा लहान आहे. परत ओके केलं, परत पण तो 5पेक्षा लहान आला. परत ओके केलं, परत तो बरोबर आला. तर असं तुम्ही लिहू शकता. जर का आपल्याला मॅथ डॉट रँडम इथं लिहायचं असेल तर डॉक्युमेंट डॉट राईट येतं बहुतेक, बघूया. डॉक्युमेंट डॉट राईट, H1 मे बी सिंटॅक्स मला माहीत नाही, तर जास्त दिवस वापरला नाही. स्लॅश H1मध्ये तुमचा डॉलर सिम्बॉल, डॉलरमध्ये मला काय पाहिजे, मॅथ डॉट रँडम म्हणजे सक्सेस कोणत्या ब्लॉकमध्ये, हा ब्लॉकमध्ये. तर ह्याला ग्लोबल केलं, SUCCSS. बघूया. नाही, तर सिंटॅक्स वेगळा आहे. बघू, परत आठवल्यानंतर सांगतो. तर हे बेसिक आहे की तुमचा ज्यावेळेस तुम्ही सर्व्हरवरती काहीतरी हे करणार आहे ना काम, त्यावेळेस तुम्ही प्रॉमिस वगैरे वापरू शकता. प्रॉमिसचा अजून एक पार्ट कोणता आहे माहिती आहे का, की फेच हा कीवर्ड पण प्रॉमिस रिटर्न करतो. जर काही तर मी तुम्हाला फेच वापरला, फेच, आणि त्याच्यावरती जर हावर केलं तर हा पण काय करतोय, इनपुट रिक्वेस्ट इन्फो URL, म्हणजे तुमची एक URL लागणार आहे जी सर्व्हरवरती तुम्हाला हिट करायची आहे ती, आणि तो तुम्हाला काय करणार, एक प्रॉमिस रिटर्न करणार आहे. रिस्पॉन्समध्ये प्रॉमिस की रिझॉल्व किंवा रिजेक्ट. मग त्या प्रॉमिसवरती आपल्याला परत प्लेन जावास्क्रिप्टमध्ये API हँडलिंग करायचं आहे. सो इथपर्यंत कळलं असेल तर 2 टाईप करा. ओके, सेम ह्यात पण आपण मॅथ डॉट रँडमच वापरणार आहे, फक्त टायमर वापरणार आहे, सेट टाइम आउट वगैरे. एक्झाम्पल टायमर्स. तर यात काय करायचं आपल्याला, H2 टॅगमध्ये सिंपल प्रॉमिस एक्झाम्पल, सर्व्हर सिम्युलेशन काय असेल ते, सिम्युलेशन म्हणते ते. सेम BUTTON, त्या बटनला मी करणार आहे गेट डेटा, आणि गेट डेटाला एक ID दिली BTN नावाची. नेक्स्ट काय आहे, पॅराग्राफ टॅगमध्ये एक ID दिली मेसेज म्हणून. नेक्स्ट काय केलं, त्याचं स्टाईल कुठे गेलं, याचं स्टाईल आहे, असं मी कॉपी पेस्ट करतोय. द एलिमेंट रिप्रेझेंट पॅराग्राफ, बरोबर आहे. आता तुमचा स्क्रिप्ट टॅगमध्ये JSचा कोड, डॉक्युमेंट, आता व्हेरिएबल बनवत बसणार आहे. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID, मला पाहिजे BTN, त्याच्यावरती ॲड इव्हेंट लिस्नर. कोणता इव्हेंट, CLICK, आता बरोबर आहे.
नेक्स्ट आहे की ॲनोनिमस फंक्शन. तर त्या इव्हेंटमध्ये मला काय पाहिजे, लेट मेसेज इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी. त्या आय डीला मला पाठवायचं आहे मेसेज, आणि त्या मेसेजला परत मला त्याचा डॉट STY स्टाईल डॉट कलर ब्लॅक ठेवतो, इज इक्वल टू डबल कोटमध्ये BLACK. मे बी बरोबर आहे. मेसेज डॉट स्टाईल डॉट कलर, मेसेज डॉट स्टाईल नको आपल्याला, त्याचा जो टेक्स्ट कंटेंट आहे, टेक्स्ट कंटेंटमध्ये काय टाकणार आहे आपण, इज लोडिंग नुसतं, इज लोडिंग नाही, लोडिंग डॉट 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 सिंपल प्रॉमिस. आता त्यात मला मी सेम घेतो पी नावाचं व्हेरिएबल, त्याला न्यू प्रॉमिसमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं 2 पॅरामीटर लागतात, रिझॉल्व आणि रिजेक्ट, RESOLVE. तर यात मी काय करतो आहे, सेट टाइमआउट या नावाचं फंक्शन करतो, आणि याला कॉमा 2000 सेकंद. तर सेम लेट ओके इज इक्वल टू मॅथ डॉट रँडम, एक नंबर घेतला, इज ग्रेटर दॅन 0.5. इफ ओके तर रिझॉल्व आणि रिजेक्ट. रिझॉल्व कुठे गेला, आणि जर का एल्समध्ये प्रॉमिस रिजेक्ट आहे. नेक्स्ट काय आहे, याच्या हे फंक्शन इथं चालू झालं, इथं एंड झालं, तर ब्ल्यू नाही येणार, पिवळा म्हटल्यानंतर हे होणार. बघूया पी डॉट देन एक रिझल्ट भेटणार आहे काहीतरी. जर बरोबर आला तर त्याच्यात एक्झिक्यूट काय होणार आहे, जर मी ते ह्या सेम प्रोसेस केल्या, Ctrl+C Ctrl+V Ctrl आणि S, ओके. नाही चुकतंय काहीतरी. Ctrl+C
Ctrl+V. मला वाटलेलंच, कॉपी पेस्ट केल्यामुळे त्याचं खालचं ब्लॉकच एक्झिक्यूट झालं नाही. आता तर बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलं 3 स्टेट असतात की पेंडिंग, रिझॉल्व आणि रिजेक्टेड. तर पेंडिंगमध्ये आत्ता काय दावलं आहे, गेट डेटामध्ये काय, तो रिझॉल्व पण झाला नाही ना रिजेक्ट पण झाला नाही, पण तो पेंडिंग दावला आहे का, तर तुमचा जो कोड आहे त्यात जर का बघितलं, मी प्रॉमिसमध्ये आलो आहे पण अजून तो रिझॉल्व पण झाला नाही, रिजेक्ट पण झाला नाही, पण सेट टाइम आउटनं काय केलं, त्याला 2 सेकंदमध्ये थांबवून ठेवलं आहे. आणि हे जे फंक्शन आहे ना, हे 2 सेकंदानंतर एक्झिक्यूट होणार आहे, म्हणजे तो आत्ता पेंडिंगमध्ये झाला. तर पेंडिंगमध्ये मी काय लावलं आहे, मेसेज डॉट टेक्स्ट कंटेंट. ज्यावेळेस तुमचा क्लिक इव्हेंट हँडल होईल ना, तर तुमचा हा जो पण भाग आहे तो पेंडिंगमध्ये गेला, आणि रिझॉल्व रिजेक्ट आहे तो हा आहे, आणि याच्यातनं जे उत्तर भेटणार आहे ती यात असणार आहे. आता जर का मी गेट डेटा केलं तर लोडिंग आलं, टाईप एरर, कॅनॉट सेट प्रॉपर्टीज ऑफ अनडिफाईन्ड सेटिंग आणि कलर. सेटिंग आणि कलर कुठे, बरोबर तर आहे, RESULT मे बी व्हेरिएबलचं नाव. प्रॉमिस रिजेक्टेड, जो पण रिझॉल्व येत नाही तोपर्यंत. आता झालं प्रॉमिस रिझल्ट, कॉंग्रॅच्युलेशन. सो तुम्ही असं लोडर वगैरे टाकू शकता. तर प्रॉमिस इथपर्यंत झालं. आता त्याचे प्रॉमिसचे टाईप, रिझॉल्व, की कायम तुम्ही रिझॉल्व पण रिटर्न करू शकता. तुम्हाला डायरेक्ट, तुम्ही जर ॲश्युरन्स असाल ना की काय नाही, मी जे API कॉल केल्या त्यातनं कायम रिझॉल्वच येणार आहे, म्हणजे ट्रूच रिटर्न करणार आहे. नेक्स्ट आहे की रिजेक्ट, की शक्यतो तुम्हाला माहिती आहे की त्यातनं रिजेक्टेडच येणार आहे. नेक्स्ट आहे ऑल. ऑल झाल्यानंतर काय की ऑल सेटल्ड. नेक्स्ट आहे रेस आणि एनी. आता पहिला टाईप बघूया आपण रिझॉल्वचा. resolve.html स्निपेट घेतला. तर रिझॉल्व म्हणजे काय की आधीच काम झालंय, हे रेडी आहे म्हणून, त्यासाठी रिझॉल्व वापरते. काय काय घेऊ, H3 H2च घेतो, H3 लेच बारीक होईल. ओके, H2 मध्ये काय लिहायचं आहे मला, प्रॉमिस डॉट रिझॉल्वड असं हे फंक्शनचं नाव आहे, एक्झाम्पल. नेक्स्ट काय बटन, चेक मी, CHECK, चेक मी. आपण चहाचं उदाहरण घेऊ, रिअल टाइम उदाहरण, बटन. नेक्स्ट सेम पॅराग्राफ टॅग तुमचा, आणि त्याला आपण ID दिली आउट नावाची. स्क्रिप्टमध्ये डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID, btn डॉट. आत्ता बघा, त्याला मी क्लिक इव्हेंट ॲप्लाय करत नाही. जर का मी तुम्हाला सांगितलं असेल
फॉर्म्स नाही, कोणत्या ह्याच्यात मी इव्हेंट लिस्नरच नाही, फंक्शन्स फंक्शन्स कुठे त्याला फंक्शन प्रिंट नाही, याला नाव नको आहे आपल्याला. मला वाटतं 3 नंबरच्या याला फंक्शन्स. ओके, फन नको आहे, स्केल पण नको, हॅलो पण नको आहे. ओके, तर IIFE फंक्शन आहे ना, IIFE ज्या की त्याला नाव पण नाही, इमिजिएटली इन्व्होक्ड फंक्शन, की त्याला नुसतं फंक्शन कीवर्ड आहे पण याला नाव आहे का काय, तर नाही. तर console.log मध्ये हा पण डायरेक्ट तुम्ही यालाच कॉल केला आहे ना, त्याला IIFE फंक्शन म्हणतात. तर मी तुम्हाला बोललेलं की फंक्शनचा यूज आहे ना कुठे ना कुठेतरी होतो, तर इथं आपण डायरेक्ट ते IIFE फंक्शन वापरणार आहे. तर IIFE फंक्शन काय वापरायचं, डायरेक्ट तुमचं जे बटन घेतलं आहे ना त्याला ॲड इव्हेंट लिस्नर आणि त्याला 2 पॅरामीटर पाठवतो ना, तसं नाही पाठवायचं. डायरेक्ट ऑन क्लिक इव्हेंट ॲप्लाय करायचा, इज इक्वल टू त्याचं जे फंक्शन आहे तो. म्हणजे काय झालं, तुमचा अक्काच्या अक्का जे 4-5 काय म्हणतात 4-5 जे शब्द होते ना ते वाचले, लाईनीचा कोड नाही वाचला पण 4-5 शब्द जे होते ते वाचले. कारण की इंडस्ट्रीमध्ये हे पण वापरतात, फक्त माहीत पाहिजे कुठलं फंक्शन कधी. मी तुम्हाला बोललेलो की प्रत्येक एक ना एक गोष्ट पुढं लागणार आहे, जर त्यावेळेस जर हे केलं असेल तर हे इमिजिएटली लक्षात येईल. याला आपण नाव दिलं आहे का नाही, पण या ऑन क्लिक इव्हेंटला एक दुसरं फंक्शन आपण पाठवतोय की त्याला आपण नावच नाही त्या क्लिक इव्हेंटला. लेट पी इज इक्वल टू Ctrl+Z प्रॉमिस डॉट रिझॉल्व. आता रिझॉल्वमध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, कॉफी डबल कोटमध्ये कॉफी इज ऑलरेडी रेडी. नेक्स्ट काय की पी डॉट देन आपण वापरतो, तर देनमध्ये तुमचं आलेला एक पॅरामीटर त्याला मी राऊंड ब्रॅकेट टाकत नाही. मेसेज तुम्ही एक पॅरामीटर असला तर असं पण लिहू शकता. ओके, त्याने एरर दिला नाही म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस राऊंड ब्रॅकेट टाकायची गरज नाही, पण मल्टिपल जर पॅरामीटर्स असतील तर इथे राऊंड ब्रॅकेट टाका. Ctrl+V याचा आलेला पॅरामीटर. नेक्स्ट काय करायचं आहे, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID त्याला आउट. Ctrl+V. नेक्स्ट एक त्याचा टेक्स्ट कंटेंट इज इक्वल टू आलेला तुमचा मेसेज. आणि हा इव्हेंट संपला. ओके, आता आपण काय केलं आहे की कंटिन्यूअस जर तुम्हाला प्रॉमिस रिझॉल्व जर पाठवायचं असेल, 2 पॅरामीटर असं मी तुम्हाला बोललो, जर रिझॉल्व पाठवायचं असेल ना तर ते बघा प्रॉमिस कन्स्ट्रक्टर, त्याच्या रिझॉल्व कन्स्ट्रक्टरला कॉल होतो आणि एक व्हॅल्यू पाठवतो ती स्ट्रिंग टाईपचे. तर का 2 ओव्हरलोड याचे डेफिनेशन जात नाहीत बहुतेक. म्हणजे जे पण आपण इथनं जे पाठवलं ना रिटर्न ते मेसेजमध्ये रिसीव्ह होणार आणि आपण त्याच्या पॅराग्राफ टॅगला
ॲप्लाय केलं आहे. जर का मी गो लाईव्ह केलं तर कॉफी इज रेडी कंटिन्युअसली चालूच आहे. तर हा झाला तुमचा रिझॉल्व. हे आणि रिजेक्ट पण सोपाच आहे, सेम ॲज इट इज आहे. reject.html. त्यात आपल्याला काय करायचं आहे, इथं रिजेक्ट टाकायचं आहे. आणि रिजेक्ट टाकल्यानंतर तुमचा पी डॉट देन चालतच नाही. जरी तुम्ही तो वापरलं ना तरी पण बघू शकता तुम्ही डॉट कॅच त्यात जाणारच नाही. तर देन का म्हणून वापरा. ERR जर का मी घेतलं टेक्स्ट कंटेंट सी इथं मला ERR पाहिजे आपल्याला व्हेरिएबलचं नाव. त्यानंतर सेव्ह केलं. ओके. जर का देन कसा काही चालला डॉट कॅच पाहिजे. एवढं नव्हतं मला दाबायचं, फक्त हे काढायचं होतं. डॉट कॅच पी डॉट कॅच. कॉफी इज ऑलरेडी नाही रेडी. रिजेक्टेड. ओके. तर हा पे ब्लॉक तुमचा एक्झिक्यूटच होणार नाही तर कशा झाले. नेक्स्ट आहे की प्रॉमिस ऑल. प्रॉमिस ऑल म्हणजे काय की तिन्ही पण व्हॅल्यू ज्यावेळेस आपल्याला ट्रू माहीतच आहे येणारच आहेत त्यावेळेस आपण प्रॉमिस ऑल करूया. प्रॉमिस ऑल डॉट HTML. आता यात H3 टॅगमध्ये प्रॉमिस ऑल असं फंक्शन आहे. प्रॉमिस डॉट ऑल एक्झाम्पल. त्यात सेम बटन पाहिजे मला. त्या बटनला स्टार्ट डिनर म्हणून नाव दिलं. नेक्स्ट त्याला एक ID देतो युनिक बटन. नेक्स्ट काय आहे की पॅराग्राफ टॅग. पॅराग्राफ टॅगला ID आउट OUT. आता यात स्क्रिप्ट टॅग SCRIPT. स्क्रिप्ट टॅगमध्ये डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID BTN. बटनवरती आपल्याला ऑन क्लिक, जसं मी तुम्हाला सांगतो ऑन कॅन्सल नाही, ऑन क्लिक इव्हेंट अप्लाय करायचं. तर काय करणार इज इक्वल टू ॲनॉनिमस फंक्शन IIFA फंक्शन त्याला म्हणतात. इमिजिएटली इन्वोक्ड.
लेट पिझ्झा, जसं की पिझ्झाच घेऊ, तर प्रॉमिस डॉट रिझॉल्व. ज्यावेळेस तुम्ही तिन्ही फंक्शन पण एक्झिक्यूट होणार ना, त्यासाठी हे फंक्शन लिहितो आहे पिझ्झा रेडी. पिझ्झाच्या जागी नेक्स्ट काय घेऊ आपण, कोल्ड ड्रिंक आणि स्वीट. कोल्ड ड्रिंक्स रेडी आणि स्वीट रेडी. तुम्हाला काय पाहिजे, 3 व्हेरिएबल झाले. हे सगळे मला ॲट अ टाईम कॉल करायचे आहेत. प्रॉमिस डॉट ऑल. आता याला 3 पॅरामीटर लागणार. कोणते, पिझ्झा कॉमा कोल्ड ड्रिंक कॉमा स्वीट. आता या 3 पॅरामीटरला मला रिझॉल्व करायचं आहे. डॉट देन हा काहीतरी रिटर्न करेल, रिझल्ट डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी. त्याला मी पॅरामीटर पास केला आउट. तर आउटला काय पाहिजे मला, टेक्स्ट कंटेंट इज इक्वल टू डबल कोटमध्ये ऑल रिझॉल्व्ड डिनर स्टार्ट. आता नेक्स्ट की प्लस रिझल्ट आलेला रिझल्ट डॉट जॉईन केलं मी याला कशाने, कॉमा. इथं एक सेमिकोलन आणि डॉक्युमेंट डॉटला पण सेमिकोलन देऊ. ओके. स्टार्ट डिनर केलं, रिझल्ट रिझॉल्व्ड. स्टार्ट पिझ्झा रेडी, कोल्ड ड्रिंक्स रेडी. ओके. तिन्ही पण एकाच ह्याच्यात भेटतात, पण मला स्लॅश एन नाही चालत. सॉरी. इथं जर का मी रिजेक्ट केलं तर बघा, तिन्ही पण कंडिशन ज्यावेळेस ट्रू असतात ना, त्यावेळेस तुम्हाला प्रॉमिस डॉट ऑल हा तुमचा ब्लॉक एक्झिक्यूट होतो. की सपोज तुम्ही सकाळी का ऑफिसला जायचं आहे, तर तुम्ही काय करता, बारक्या मुलांचं उदाहरण घेऊ, की तो काय म्हणतो, त्याला शाळेत जायचं नसतं, तर मला जर वेळेत उठावलं तरच मी जाणार, जर जेवण भेटलं तरच मी जाणार, माझं हे बॅकपॅक कोणी हातात आणून दिली तरच मी स्कूलला जाणार वगैरे. तसं टाईपमध्ये की पिझ्झा रेडी असला तरच मी हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, देणवाला. हा ब्लॉक एक्झिक्यूट बरोबर असला तरच मी हा एक्झिक्यूट होणार, हा असला तरच एक्झिक्यूट होणार, तरच मी हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. त्यावेळेस प्रॉमिस डॉट ऑल हा आपण वापरतो. की प्रत्येक वेळेस तुम्ही व्हॅलिड, जसं की तुमचं नाव पण व्हॅलिड पाहिजे, एखादं तुमचं आधार कार्ड नंबर पण व्हॅलिड पाहिजे, पॅन कार्ड नंबर पण व्हॅलिड पाहिजे, ईमेल आय डी पण व्हॅलिड पाहिजे, त्यावेळेस तुम्ही प्रॉमिस डॉट ऑल हे फंक्शन तुम्ही असं वापरू शकता.
तर H3मध्ये आता H3 नाही घेत सारखं एक बटन घेतो आणि त्या बटनला क्लिक मी टाकतो फक्त आणि त्याला ID देतो BTN नावाचे. बटन झाल्यानंतर मला पाहिजे एक टॅग पाहिजे. टॅग आता मी नवीन टॅग सांगतो, प्री टॅगनं काय होतं की तुमचं टेक्स्ट जरा त्याची फॉर्मॅटमध्ये येतं, त्याची तर प्रॉपर्टी एवढी मला माहीत नाहीत. प्री टॅग OUT स्क्रिप्टमध्ये डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID त्याला मी पाठवलं BTN. आता त्याला मी ऑन क्लिक इव्हेंट इज इक्वल टू IIFE फंक्शन shop1 टाईपच करतो. shop1 इज इक्वल टू प्रॉमिस डॉट रिझॉल्व आणि रिटर्न करतो काहीतरी स्ट्रिंग shop1 इज ओपन लेट shop2 इज इक्वल टू प्रॉमिस डॉट रिजेक्ट करतो. रिजेक्टमध्ये shop2 इज क्लोज्ड आणि सेम shop3 इज क्लोज्ड. आता नेक्स्ट काय करायचं आहे मला, एक नवीन प्रॉमिस त्यात ऑल सेटल्ड झाल्यानंतर त्यातला ॲरे पाठवायचा. कोणता? हा वाला ॲरे shop2. नेक्स्ट आहे की shop3 Ctrl+V. shop3 झाल्यानंतर त्याला डॉट देन रिझल्टला ॲरो फंक्शन झाल्यानंतर डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID त्याला आऊट पाठवलं. तर त्या आऊटला काय करायचं आहे, डॉट TXT टेक्स्ट कंटेंट डॉक्युमेंट गेट एलिमेंट बाय आऊट बरोबर आहे. त्याच्यातलं जे टेक्स्ट कंटेंट आहे JSON डॉट स्ट्रिंगलिफाय रिझल्ट कॉमा नल कॉमा आणि 2. तर पहिलं आउटपुट बघूया आधी काय येते. बरोबर तर आहे, वर्क व्हायला पाहिजे.
जर काही तुम्ही सगळ्यालाच रिझॉल्व केली ऑल सेटलचं मागं ठेव, याचं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. नेक्स्ट हे दोन पण जर आपण शेवटच बघू. ऑल सेटल्ड बरोबर आहे स्पेलिंग, पण रेस आणि एनी हे तीन मागं ठेव. आत्तापर्यंत काय शिकवलं याच्यात काय कोणाला डाऊट आहे का? चलो, तर जसं की सांगितलं की ही जी मिनी स्क्रीन आहे, तर हां ओके, तर हां ते जर मी सांगत होतो, ही जी मिनी स्क्रीन आहे ना, की जसं फ्लिपकार्टची तुम्ही कोणता पण जर लॅपटॉप वगैरे कोणतं पण ऑफिशियल वेबसाईट ओपन केली ना, तर ही स्क्रीन कशी येते ते आपण एक मिनी एक्झाम्पल बघणार आहे. मिनी एक्झाम्पलमध्ये जर का मी flipkart.json तर हे तीन मुद्द्याला बघणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑब्जेक्ट कसा डिक्लेअर करायचा असतो, लेट काहीतरी व्हेरिएबलचं नाव इज इक्वल टू कर्ली ब्रेसेस. नेक्स्ट काय असते की ॲरे ऑफ ऑब्जेक्ट कसा डिक्लेअर करायचा, लेट ॲरे आणि त्याच्यामध्ये काहीतरी ऑब्जेक्ट असतो. नेक्स्ट काय आहे की त्यालाच आपण जेसन फॉर्मॅट कसं म्हणू शकतो, म्हणजे ऑब्जेक्टमध्ये पण काय असतं, तुमची की कॉमा व्हॅल्यू, आणि तुमची जी की असते ना ती डबल कोटमध्ये असते. की डबल कोट कॉमा व्हॅल्यू. तसं जेसनमध्ये आहे ना, जेसन इज डिफाइंड फॉर जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन, NOTATION, जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. कुठं पण तुम्ही कोणत्या पण वेबसाईटला जावा, सगळं आत्ता जेसनवरती चालू आहे. जसं की आपल्याला ह्या वेबसाईटचा जरी डेटा बघायचा असेल ना, नेटवर्क, आणि मी रिफ्रेश केलं तर याची API थिंक प्रोडक्ट पेज यूज स्ट्रिक्ट ऑन पेज इन्सर्ट एरर नाही. त्याची हा त्याचा झाला जेसन, की जसं मी तुम्हाला सांगितलं इथं हा तुमचं काय आहे, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट.
एकच सेकंद. हॅलो, बोल की, लेक्चर चालू आहे. हां, तर जसं मी तुम्हाला सांगितलं, हा तुमचा कुठे गेला, हा तुमचा ॲरे ऑफ ऑब्जेक्ट आहे. ज्यावेळेस तुम्हाला जेसन पण भेटतो ना, तुम्हाला ॲरे ऑफ ऑब्जेक्ट भेटतो. जसं की हा ॲरे आहे आणि त्याच्यावरती त्याचं ऑब्जेक्ट येतं, की जसं त्याचं फुल कंट्री नेम काय आहे, बुल्गेरिया वगैरे, शॉर्ट कंट्री नेम BGR, लोकल BG. आणि ह्या API कॉल होतात ना, एकामेकावर एक डिपेंड असते. समजा यातनं काहीतरी इंडियाचा कोड दिला आहे, IND आणि इंडिया, तर टेलिफोन कंट्री नेम काय आहे 91. परत हा कंट्री, हा ज्यावेळेस माझ्या दुसऱ्या कोणत्या तरी APIला मॅच होतं ना, त्यावेळेस त्याच्यावरती काहीतरी आपण वर्किंग करू शकतो. तसंच आहे इथं ॲरे ऑफ ऑब्जेक्टमध्ये जावास्क्रिप्टच्या ह्याच्यात सेम तसंच असतं. तुम्ही यात आहे ना, कुठे गेला, की व्हॅल्यू स्टोअर करताय ना, यात तुम्ही व्हॅल्यूच्या जागी आहे ना फंक्शन पण लिहू शकता. एक त्याला युनिक की देऊ शकता आणि अख्खच्या अख्खं फंक्शन पण लिहू शकता. एवढं जावास्क्रिप्टचं ऑब्जेक्ट आहे ना, हा फेमस आहे त्यासाठी. फंक्शन तुम्ही आत्तापर्यंत कधी फंक्शन लिहूनच बघितलं नसणार आहे ऑब्जेक्टमध्ये, पण जे फंक्शन पण लिहू शकता. यात पण काय काय, हे जसं तुम्हाला बघितलं आहे ना, यूज स्ट्रिक्ट हा त्याची की झाली की, आणि हे दिलं आहे ना वेब विंडो, वेब पॅक, हे सगळं अख्खंच्या अख्खं फंक्शन आहे. आणि हे फंक्शन आहे ना अख्खं सर्व्हरवरती टाकलं आहे, जेणेकरून आपण म्हणतो ना की एवढं जण युजर वापरतात, हे हँग काऊन पडत नाही. हा सगळा सर्व्हर साईड रेंडरिंगचा पार्ट आहे. जसं तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये विचारतेच की तुम्हाला सर्व्हर साईड रेंडरिंग येतं का, तर सर्व्हर साईड रेंडरिंग म्हणजे काय नसतं की तुम्ही जे पण काय काम करणार आहे ना, ते सगळं सर्व्हरवरती, तुमचं ॲज इट इज हे फंक्शन पण काय टाकायचं तुम्हाला सर्व्हरवरती टाकायचं आहे, की तुमची काय आहे ती पण सर्व्हरवरती. आता ह्याच्यातनं तुम्हाला कोड कुठनं भेटणार आहे, फक्त जर ही व्हॅल्यू आली तर कोणतं तरी एक ऑपरेशन, म्हणजे थोडक्यात मिनिमाइज कोड होणार आहे. EPLS नुसत्या कंडिशन असणार आहे त्या, आणि हा कोड फक्त तुम्हाला परफॉर्म करायचा आहे. तसं जावास्क्रिप्टमध्ये एक मी थोडक्यात कोड लिहितो, नाही तर मी पहिला लिहिला आहे तो कॉपी पेस्ट करतो. फॉर्म व्हॅलिडेशन नाही, सेल्फ सेशन्स, मुन्नी मोबाईल ॲप, आय थिंक हां हेच आहे. कॉपी केलं, Ctrl+V. तर यात मी काय केलं आहे, एक ऑब्जेक्ट घेतला आहे आणि त्या ऑब्जेक्टमध्ये काय की व्हॅल्यू आहे. त्या आता की त्याची काय आहे टायटलमध्ये मी ही दिलं आहे, प्राईसमध्ये हे दिलं आहे, ऑफरमध्ये ह्या ऑफर्स मी दिलेत आणि त्या ऑफर्स कशा आहेत, त्या ॲरे आहे ऑफरचा. नेक्स्ट काय रेटिंगचा मी परत ऑब्जेक्ट घेतला आहे आणि त्या ऑब्जेक्टमध्ये परत की व्हॅल्यूज पेअर्स असतात, जसं सांगितलं, इकडं की इकडे व्हॅल्यू, इकडं की इकडे व्हॅल्यू. परत लास्टला काय आहे फोटो, आणि फोटोमध्ये मी इमेजेस टाकल्या. आणि जर का मी सेव्ह केलं, आता मला तो इमेजेसचा फोल्डर पण आहे ना कॉपी पेस्ट पाहिजे. Ctrl+C, इथं पेस्ट नाही का होत, बरं ओके. प्रॉमिसेसमध्ये मिनी एक्झाम्पल, हां इथंच. आता मिनी एक्झाम्पलमध्ये मला index.html ही फाईल पाहिजे. नेक्स्ट काय करायचं आहे मला, की तुमचं बूटस्ट्रॅप पण वापरायचं आहे. तर strap बूटस्ट्रॅपला गेलो. बूटस्ट्रॅपमध्ये
लाईव्ह लिंक इन्क्लूड व्हिया CDN. टायटलच्या खाली ओके. तर बॉडीमध्ये या मी आता बूस्टरच्या लिंक सेव्ह केल्यात, कारण की बूस्टर जरा रिस्पॉन्सिव्ह होण्यासाठी. नेक्स्ट मला काय पाहिजे, याचं जे बॉडीचं बॅकग्राऊंड आहे ते मला जरा लाईट पाहिजे, BG. नेक्स्ट असतो हाईप, BG लाईट, बरोबर आहे. आता याच्यात मी काय करतो, एक डिव घेतो. नेक्स्ट त्याच्यात मला एक H2 पाहिजे. H2ला मी काय करतो, मोबाईल डिटेल्स, तो H2ला मी CLA क्लास टेक्स्ट सजेशन कामाने येत नाहीत, मे बी बूस्ट्रॅपचं एक्सटेन्शन राहिलं असेल. जर का मी हे लाईव्ह केलं, मोबाईल डिटेल्स सेंटरला आलं. आता ह्या डिवला पण मला क्लास CONTAINER कंटेनर पाहिजे मला क्लास. आणि त्यानंतर मार्जिन टॉप 4 पाहिजे, टॉपनं जरा ओके. नेक्स्ट काय घेतो मी, जरा मी पॉज करतो, व्हिडिओ टाईप करतो थोड्या नंतर एक्सप्लेन. हां, तर पहिलं आपण काय केलं आहे, जेसनमध्ये जो डेटा येतो ना तो डेटा स्टोअर केला. इथं जो फोटो येतो ना तो फोटोमध्ये तुम्हाला URL येते, URL जसं की जर का मी याची कोणती तरी URL जर कॉपी केली, इथनं कॉपी, ओपन इन रीडिंग मोड, कॉपी लिंक ॲड्रेस नाहीतर सेव्ह लिंक ॲज, ही जी लिंक आहे ना ती आपल्याला सर्व्हरवरनं भेटते. आपल्याला फक्त काय करायचं, ती लिंक, या फोटोची लिंक आहे ना ती इथं ॲप्लाय करायचं आहे. आता यात काय काय केलं आहे, हा तुमचा HTMLचा जो पण कोड आहे, HTML आणि CSS हा रेडीमेड भेटतो. रेडीमेड कुठे भेटतो, तुमच्या इथे जर गेला बूस्ट्रॅपला, तर बूस्ट्रॅपला भरपूर कार्ड्स आहेत. कार्डवरती तुम्हाला काय करायचं आहे, हा असा कोड कॉपी पेस्ट करायचं आहे, कोणतं कार्ड चांगलं दिसते, परत त्यात आपलं जरा लॉजिक लावायचं. असा सगळा कोड आहे ना ट्राय करत राहायचं आहे. परत बटन्स कसे दिसतात वगैरे, बूस्ट्रॅपचं तुम्हाला हेच फायदा करायचे. आणि त्या लिंक जशा मगाशी मी दावल्या ना त्या तुमच्या ह्याच्या हेडर टॅगमध्ये टाकायच्या, हेड टॅगमध्ये टाकायच्या. हेडमध्ये कोणती एक लिंक असते ती CSSची, आणि स्क्रिप्ट म्हणजे त्याचं बिहेवियर, ऑन क्लिकला वगैरे ते इव्हेंट हँडलिंग ते टाकायचं. नेक्स्ट आपण स्क्रिप्टमध्ये काय काय घेतलं आहे, लोडरला ॲक्सेस केला आहे. लोडर कुठे गेला, हा तुमचा लोडर जो स्पिनिंग होता ना तो लोडर, तो आता वर्क होणार, कारण की आता एकच डेटा आहे आपल्याकडं, त्यामुळे तो दिसणार पण नाही. नेक्स्ट आहे की आपण कार्ड, ते जे कार्ड आहे ना ते गेले, हां, हे जे तुमचं कार्ड आहे, कार्डमध्ये आपल्याला काय काय पाहिजे, एक इमेज पाहिजे, एक हे पाहिजे, डिव पाहिजे. डिवमध्ये जे पण टेक्स्ट आहे, टेक्स्ट कोणता आहे आपलं, हा जो डिवमधला टेक्स्ट आहे ना, Vivo T144 रेटिंग 44, ते आपल्याला एका डिवमध्ये पाहिजे. नेक्स्ट आहे की त्याच्यावरती जर एरर आला तर आपण एरर मेसेजमध्ये तो एरर दावला आहे. त्यानंतर आपण काय केले, फेच API कॉल करण्यासाठी आहे ना फेच वापरतात. या जागी जर का तुम्ही URL जरी टाकली ना, आता URL तुम्हाला कुठून भेटणार प्रॅक्टिससाठी, तर NASA API,
जर का इथं केल्या, इथं स्टार्ट नाही करायचं, इथं कुठेतरी फ्री API भेटतात. वेब सर्व्हिस रेट लिमिट नको आहे आपल्याला. त्याने बंद केल्या बहुतेक फ्री API त्याच्या. नाहीतर इथं फ्री प्रोजेक्ट API गेट. तर जसं की ई-कॉमर्स ॲप्लिकेशन, तर ई-कॉमर्स ॲप्लिकेशनमध्ये बघा हा सगळा डेटा आहे ना, हा सगळा सर्व्हरवर येतो. तसं तुम्ही या ज्या API आहेत ना त्या वापरू शकता फ्रीमध्ये, कुठून पण घेऊन. उद्या मी कोणती वेबसाईट आहे ना फ्रीवाली ती बघतो. तर त्या API मधनं जरी आता मी जेसन लिहिलं आहे ना, म्हणजे जेसन काय केलं आहे, एक इथंच फाईल बनवल्या. जो सर्व्हरवरनं डेटा येणार आहे ना तो मी लोकली स्टोअर केला आहे. नेक्स्ट काय केलं आहे, त्या APIला कॉल केला आहे. API मधनं कॉल आला की जर सक्सेस आला तर ह्या देनमध्ये जाणार, आणि जर फेल्ड आला तर तुमचा कॅचमध्ये जाणार, आणि शेवटला फायनलमध्ये जसं तुम्हाला मी सांगितलं की जो लोडर असतो ना, जो स्पिनर असतो, ते तुम्हाला स्टॉप करायचा असतो. आता पहिल्या देनमध्ये काय लिहायचं असतं, जो पण तुमचा डेटा आला आहे, जर का एरर आला तर तो थ्रो करायचा. एक्सेप्शन हँडलिंगमध्ये अजून एकदा मी ते थ्रो कॅच वगैरे ते सगळं घेईन. तर एक्सेप्शनमध्ये तो विषय की थ्रो करायचा असतो. ह्यात जावास्क्रिप्टमध्ये इनबिल्ड फीचर्स नाही ना आपल्याला एक्सेप्शन हँडलिंगचा. मग असं थ्रोमध्ये आपण वैयक्तिक मेसेज वगैरे देऊन त्याला आपण थ्रो करू शकतो. आता हा थ्रो केलेला एरर कुणाला भेटतो, कॅचला भेटतो. कुठं, तर हा एरर या मेसेजमध्ये, म्हणजे तुम्ही त्याचं फंक्शन बघितलं, कॉलिंग बघितलं असेल, हा तुमचा जो एरर आहे, हा एरर डायरेक्ट तुमचं जर आला तर कॅचला भेटतो. आणि जर सक्सेस आला तर सक्सेसमध्ये आपण काय केलं आहे, जेसन पाठवलं, result.json. म्हणजे हा जो रिझल्ट आहे तो ह्या नेक्स्ट देनला भेटणार आहे. नेक्स्ट देनमध्ये आपण काय केले, त्या डेटावरती कामं केलेत. कुठे कुठे कामं केले, ज्या जे टायटल आहे, आता हे टायटल आपण HTMLमध्ये कुठेतरी डिफाईन केलं आहे कोणत्यातरी टॅगला. मग त्याचं जे टेक्स्ट कंटेंट आहे ना त्याला data.title, म्हणजे या flipkart.json सर्व्हरवरनं डेटा आलेला त्याला आपण ॲप्लाय केलं. नेक्स्ट काय केलं, असंच प्राईस त्याची अप्लाय केली, परत त्याचं रेटिंग अप्लाय केलं, टेक्स्ट कंटेंट अप्लाय केलं. नेक्स्ट काय की त्याचं सोर्समध्ये पण काय केलं, जी सर्व्हरवरनं लिंक आल्या ती लिंकच आपण आहे अशी त्या इमेजला अप्लाय केल्या. जर कुठे ऑफर असेल तर ऑफरमध्ये आपण काय केलं आहे की फॉर इच लूप लावला आहे. फॉर इच लूप कशाला लागतो की जर का क्लिअर ऑल ड्रॉइंग्स इथं गेलं, आता ऑफर, ह्या ऑफर्स आहे तुमच्या. फॉर इच म्हणजे हा एक एलिमेंट झाला, हा नेक्स्ट एलिमेंट झाला, नेक्स्ट हा, हे तुम्हाला ज्यावेळेस ॲप्लाय करायचं आहे ना त्यावेळेस फॉर इच एलिमेंट लागतो. फॉर इच एलिमेंटमध्ये आपण काय काय केलं आहे, एक पॅरामीटर कशावरती अप्लाय केलं आहे, डेटा ऑफर. आता डेटा ऑफर कुठे आहे, तर तुमचा हे आलेला डेटा त्याच्यातला जो ऑफर्स आहेत त्याच्यावरती आपण एक लूप अप्लाय केला आहे. आणि तो जो लूप काय करतो, एक एलिमेंट रिटर्न करतो, आणि त्या प्रत्येक एलिमेंटला आहे ना आपण LI ॲड केला आहे. जुना LI अधिक हा नवीन LI, आणि ते सगळं ऑफर लिस्ट या व्हेरिएबलला आपण अप्लाय केलं आहे. ऑफर लिस्ट कुठं आहे, गेट एलिमेंट बाय ऑफर्स. हा झाला तुमचा अनऑर्डर्ड लिस्ट. अनऑर्डर्ड लिस्टमध्ये तुमचे हे पण जे पण आहे ना लिस्ट, ह्या सगळ्या लिस्ट ॲड झाल्यात. नेक्स्ट काय, जर का एरर आला तर कॅचमध्ये आपण हँडल केलं आहे. जसं तुम्हाला सांगितलं की हा थ्रो करायची जी प्रोसेस आहे ना, तर थ्रो न्यू एरर काय करतं, न्यू हा शब्द काय करतं की डायनॅमिक मेमरी अलोकेशन करतं, की आत्ता ह्याच्याकडे 0 मेमरी आहे. जरी आपण इथं इनिशियलाइज केलं आहे ना तर त्याकडे 0 आहे. ज्यावेळेस जर का एरर आला तर रन टाईमला तो एरर यात कॅच करणार, आणि हा एरर या कॅच ब्लॉकमध्ये फेकणार. हा ब्लॉक एक्झिक्यूट झाला जर एरर असेल तर, आणि शेवटला मग फायनली ब्लॉक तुमचा लोडर थांबला पाहिजे ना त्यासाठी.
सो इथपर्यंत बेसिक तुम्ही सिम्पल एक वन पेज ॲप्लिकेशन बनवू शकता. सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे, फ्लिपकार्ट जेसन बनवायचं आहे. यात तुम्ही मी फोटो जसं घेतले ना, रेटिंग वगैरे तुम्ही भरपूर काय काय घेऊ शकता. फ्लिपकार्ट कुठे गेले माझे, आता ही असं त्याला स्क्रोल केलं की त्याचं हे पण दिसलं पाहिजे. नेक्स्ट काय की त्याचं अनदर प्रोडक्ट्स पण असे दिसले पाहिजेत. तशा टाईपमध्ये तुम्ही करू शकता.